नमस्कार शिक्षक मित्रांनो. माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांबाबत दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी TET या विषयाबाबत एक निर्णय पारित केलेला आहे. त्या पारित केलेल्या निर्णयामुळे भारतातील जे शिक्षक आहेत त्यांच्यात सैरभैरता निर्माण झाली आहे. बहुतांश शिक्षक सैरभैर आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय पारित केलेला आहे, पारित करताना त्याने कोणत्या अधिकाराचा वापर केलेला आहे? RTE ॲक्ट 2009 या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आजपर्यंत भारतामध्ये शिक्षण प्रणाली चालू आहे. या तरतुदीच्या काही बाबीचे उल्लंघन झाले किंवा नाही झाले, ही बाब चर्चिला गेली अथवा नाही गेली, हा विषय थोडासा आपण सद्यस्थितीला बाजूला ठेवूया. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानातील कोणत्या अधिकाराचा वापर करून हा निर्णय दिलेला आहे? भारताचे संविधान यातील अनुच्छेद 142(1) यामधील अधिकाराचा वापर करून माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी निर्णय दिलेला आहे. काय निर्णय दिलेला आहे? की ज्यांना 5 वर्षापेक्षा कमी सेवा कालावधी शिल्लक आहे त्यांना TETची सक्ती नाही, पण पदोन्नती हवी असेल तर मात्र TET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि ज्यांना 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, ते सेवेत आहेत, यांनी मात्र 2 वर्षात TET होणे आवश्यक आहे. जर 2 वर्षात TET उत्तीर्ण होण्यात अपयशी झाले तर मात्र त्यांना सेवेत राहता येणार नाही, त्यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात येईल, असा निर्णय दिलेला आहे. तर तो कोणता अधिकार आहे, तो कोणता परिच्छेद आहे संविधानातील? आपण वाचूया. अनुच्छेद 142 मी वाचून दाखवतो, आपण ऐकावे. सर्वोच्च न्यायालयाचे हुकुमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण इत्यादी संबंधीचे आदेश. 142(1) सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारितेचा वापर करत असताना त्याच्यासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही कामात किंवा बाबीत पूर्ण न्याय करण्याकरिता आवश्यक असेल असा हुकुमनामा करू शकेल, आणि याप्रमाणे केलेला कोणताही हुकुमनामा किंवा केलेला आदेश संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि त्या संबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत राष्ट्रपती आदेशाद्वारे लिखित करून अशा रीतीने भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र बजावणी योग्य असेल, असा हा 142 मधील कायदा आहे, तरतूद आहे. याच तरतुदीचे, याच अधिकाराचे वापर करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत की आपण 2 वर्षात TET उत्तीर्ण व्हा, अन्यथा सेवेच्या बाहेर व्हा. 5 वर्षाची जर 5 वर्षापेक्षा जर सेवा कमी असेल तर तुम्हाला TETची गरज नाही, पण पदोन्नती हवी असेल तर मात्र तुम्हाला TET आवश्यक आहे. पाहूया पुढील भागामध्ये पुढील माहिती. धन्यवाद.